या क्षणाची महत्त्वाची बातमी, शरद पवारांचे 8 खासदार मोदींच्या भेटीसाठी दाखल झाले। शरद पवारांच्या खासदारांची मोदींसोबत सध्या बैठक सुरू आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, शरद पवारांच्या खासदारांची मोदींसोबत बैठक सुरू झालेली आहे। देशाच्या राजकारणातली ही हाय व्होल्टेज बैठक सध्या सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। या बैठकीमध्ये काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। मात्र आताची आणखी एक महत्त्वाची अपडेट, फुले दाम्पत्य, अण्णाभाऊ साठे आणि संत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न देण्याची मागणी शरद पवार गटानं केलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, महत्त्वाची अपडेट या बैठकीसंदर्भातली आपण पाहतोय। एक महत्त्वाची मागणी पंतप्रधानांकडे करण्यात आलेली आहे। फुले दाम्पत्य, अण्णाभाऊ साठे आणि संत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न द्या अशी मागणी शरद पवार गटानं केलेली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, अनेक विषय या बैठकीमध्ये हाताळले जाणार आहेत। महाराष्ट्राविषयीचे खास करून विषय हाताळले जाणार आहेत आणि या संदर्भातच या बैठकीमध्ये चर्चा होतीये। मात्र आता ही जी मागणी आहे, या मागणी संदर्भात सध्या चर्चा होताना दिसते आहे। ही मागणी काय आहे तर फुले दाम्पत्य, अण्णाभाऊ साठे, संत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न देण्याची मागणी करण्यात आली आहे। त्यामुळे या मागणी संदर्भात आता काय निर्णय होतो, काय आश्वासन दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। आणखी काही महत्त्वाच्या चर्चा देखील या बैठकी दरम्यान होणार आहेत। मात्र आता सध्या जी माहिती समोर येते, सध्याची अपडेट समोर येते ती म्हणजे ही महत्त्वाची मागणी शरद पवार गटाकडनं करण्यात आली आहे। अधिक माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्यासोबत आहेत। रामराजे, आपण पाहतोय बैठकीला सुरुवात झाली आहे, मात्र ही अत्यंत महत्त्वाची मागणी करण्यात आली आहे। काय नेमकी मागणी आहे, काय अधिकची माहिती या संदर्भात? बिलकुल, जो सर्वोच्च सन्मान आहे तो द्यावा ज्योतिबा फुले, त्याचबरोबर सावित्रीबाई फुले, संत तुकडोजी महाराज आणि अण्णाभाऊ साठे या 4 जणांना भारतरत्न म्हणजेच की सर्वोच्च पुरस्कार द्यावा या संदर्भामध्ये मागणी करण्यात आलेली आहे। आणि त्याचबरोबर अनेक महत्त्वाचे मुद्दे जे आहेत दुष्काळाच्या संदर्भामध्ये, त्याचबरोबर पाणी टंचाई या संदर्भाचे मुद्दे जे आहेत ते मांडण्यात आलेले आहेत। आणि त्याचबरोबर की हे संपूर्ण आटीच्या आटी खासदार जे होते ते गेले होते। आणि सगळ्यात महत्वाची मागणी म्हणजेच की 4 महत्वाचे की ज्यांनी देशामध्ये पहिल्यांदा मुलींसाठी शाळा सुरू केली, तर त्यांचे ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, यांना भारतरत्न देणं आवश्यक आहे। त्याचबरोबर संत तुकडोजी महाराज आणि अण्णाभाऊ साठे की ज्यांनी आपल्या साहित्यामधून समाजाचं प्रतिबिंब जे आहे ते उमटवलं आहे, तर यांना भारतरत्न देण्यासंदर्भामध्ये ही मागणी जी आहे ती करण्यात आलेली आहे। ही बैठक साधारणतः 10 ते 15 मिनिट झाल्याची माहिती मिळते, परंतु या बैठकीमध्ये भारतरत्न ची मागणीशिवाय दुसरा कोणत्या आणखी मागणी केलेली आहे का ते मात्र समजू शकलेले नाहीये। मात्र 10 ते 15 मिनिट ही बैठक झाल्याची माहिती मिळते। निश्चितच रामराजे, आपण पाहतोय ही महत्त्वाची मागणी तर केलेलीच आहे, महाराष्ट्र संदर्भातली ही महत्त्वाची मागणी केलेली आहे। मात्र इतरही मुद्दे आहेत, कारण डिलिमिटेशन बिल सुद्धा, ते विधेयक सुद्धा मांडलं जाणार आहे। एक अखेरचा आठवडा आहे संसदेचा, या संदर्भात काही चर्चा होण्याची शक्यता आहे, कारण तो एक सुद्धा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे असेल। त्याचबरोबर इंडियाला बाहेरून पाठिंबा देणं असेल, या सगळ्याच मुद्द्यावर जे आहे ती या बैठकीमध्ये चर्चा झाली का हा प्रश्न जो आहे तो आहे। कारण त्याचं कारण हे आहे की हे 8 खासदार आहेत आणि 8 खासदार असल्यामुळं विधेयकाला पाठिंब्याच्या संदर्भामध्ये चर्चा होऊ शकते। मात्र विलिनीकरण आणि इतर महत्वाचे जे मुद्दे आहेत त्याच्यावर 8 खासदारच्या समोर चर्चा होईल का हे बघावं लागणार आहे। परंतु सध्या तरी माहिती मिळते की जे राज्यातील काही महत्वाचे मुद्दे होते, कायदा सुव्यवस्था असेल, त्याचबरोबर दुष्काळ असेल, पाणी प्रश्न असेल आणि भारतरत्न देण्याच्या संदर्भामध्ये ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, संत तुकडोजी महाराज आणि अण्णाभाऊ साठे, तर हे 4 नावं जी आहेत ते देण्यात आलेले आहेत। मात्र या व्यतिरिक्त आणखी कोणती राजकीय चर्चा झाली का हे अद्याप समजू शकलेलं नाहीये। निश्चितच रामराजे, आपण काही वेळापूर्वी पाहिलं होतं, लंकेने जेव्हा प्रतिक्रिया दिली तेव्हा त्यांनी म्हटलंय की शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणार आहोत, युवकांचे प्रश्न मांडणार आहोत। युवकांचे म्हणजे नेमके कोणते प्रश्न, कारण बेरोजगारीचा एक मुद्दा आहेच आहे, मात्र जे आंदोलन सध्या व्यापलेलं होतं देशभर, त्या संदर्भात सुद्धा काही महत्त्वाची घडामोड घडते का हे पाहणं महत्त्वाचं। ही बैठक सध्या संपलेली आहे। रामराजे, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतो ही बैठक संपलेली आहे, तर ही महत्त्वाची बैठक सध्या सुरू होती। शरद पवारांचे 8 खासदार मोदींच्या भेटीसाठी दाखल झाले होते। 10 ते 15 मिनिटं चर्चा झाली आहे आणि या बैठकीमध्ये शरद पवारांच्या खासदारांनी एक महत्त्वाची मागणी केली आहे। फुले दाम्पत्य, अण्णाभाऊ साठे, तुकडोजी महाराज यांना भारतरत्न देण्याची मागणी करण्यात आली आहे।